बघा एकदम खवला भरलेली आणि सफेद पाण्याची सुपर फ्रेश. तुला भारी वाटतंय ना पापलेट? हे बघा किती मोठा स्टफ पापलेट. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला माहिती आहे ना आपला क्लाउड किचन सुरू आहे. तर आज शनिवारी दुपारी पण आपल्याला चांगल्यापैकी ऑर्डर होत्या, त्या कंप्लीट करून आता संध्याकाळसाठी आम्हाला मोठी ऑर्डर आलेली आहे. 2 स्टफ पापलेट, 3 स्लाइस पापलेट, 3 सुरमई, 3 प्रॉन्स, 6 बोंबील फ्राय, प्रॉन्स करी, चिकन सुक्का, सुरमई पापलेट करी, 10 भाकरी अशी मोठी ऑर्डर आलेली आहे. मासली जी आपण घेऊन आलेलो ती तर आहे आपल्याकडे, पण आपल्याला पापलेटची पण ऑर्डर आहे. उमा मॅडम व्हॉट डुईंग? अरे जेव्हापासून आपला कॉम्बोज ऑफर चालू आहे ना तेव्हापासून आपल्या हल्दीचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्वांना आता हल्दी आवडायला लागले तर ते अजून मागवायला लागले. हा बरोबर. तर आपण कॉम्बो ऑफर सुरू केलेला आहे. तुम्ही मसाला आणि हल्दी मागवताय तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळते. जर कोळंबी लोणचा आणि हल्दी मागवताय तर फ्री डिलिव्हरी मिळते. असे 5 कॉम्बो आहेत, त्याच्यामधला एक ऑर्डर केलाय काय कोणी, म्हणून ती त्याचीच पॅकिंग करताना दिसते. तर ही ऑफर फक्त 10 तारखेपर्यंत आहे फ्री डिलिव्हरीची. तर नक्कीच संधीचा फायदा घ्या. तुम्ही 3 पदार्थ पण एक साथ मागवू शकता. हे बघा 250 मँगो, 250 हल्दी आणि आपले 250 मसाला तिघांचा कॉम्बो आहे जे खूप चालू आहे. अदरवाइज 250 मसाला, 250 प्रॉन्स आणि 250 हल्दी पण आहे. तर ट्राय करा. तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आणि फ्री डिलिव्हरीचा फायदा घ्या, कारण हा ऑफर 10 ऑक्टोबर पर्यंतच आहे. ओके, तू भर. मी आता आपल्याला 250 ग्राम पापलेटची ऑर्डर आहे ना, ते पापलेट घेऊन येतो दिवाल्या गावातून. चला बसलोय गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर मासे घेण्यासाठी आलोय आपण दिवाल्या गावामध्ये. तर इकडे आपले पापलेटवाले मामा आहेत. नमस्कार. पापलेट आण ना 250 वाली. ही बघा 250 वाली पापलेट दे म्हणा. 5 दे, 5 पापलेट ताजी आण ना एकदम. एक नंबर ताजी एकदम फ्रेश. हे बघा एकदम खवला भरलेली आणि सफेद पाण्याची सुपर फ्रेश. 5 करा. हे बघा मजा येणार आहे आज. काल चिंबोरी एकदम भरलेली दिली, आज एकदम सुपर फ्रेश पापलेट देतोय बघा. झाली ना? 1 2 3 4 5. हे कणाला वजन पण टाकलंय बघा. मामा काय कापतस? रावस. हे बघा रावस पण आहे त्यांच्याकडे, तो कापतोय बघा. रावस, कलेट, गोड्या पाण्यातली कोळंबी, सर्व काय आहे बघा. बाबा पापलेट बघ किती मस्त. भारी आहे ना? चला तर आलोय आपण घरी पापलेट घेऊन. आणि सफेद पाण्याची पापलेट, सुरमई, एकदम ताजा मावरा मिळतोय तुम्हाला. तर नक्की ऑर्डर करा. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागवू शकता आपल्याकडनं. सर्व काही तुम्हाला फ्रेश मिळेल. हे बघा भारी आहे नाही पापलेट? खवला भरलेली सफेद पाण्याची. तर आज आपल्याला ऑलमोस्ट सगळ्याच माशाच्या ऑर्डर आहे. बोंबिलची आहे, आपल्या कोलंबीची आहे, सुरमईची आहे, पापलेटची आहे. तसं पहिली काय करतस? कोलंबी निसतस. तर 3 प्लेट कोलंबी फ्राय आहे. म्हणून बघा मोठी कापशी कोलंबी आहे आपल्याजवळ, एकदम भारी. कसा मोठा पीस मिळतोय बघा. आणि सुरमईच्या डोक्याची आहे ऑर्डर, रस्सा. आणि याचं जे कापशील स्लाइस त्याचं डोकं वरतीन, ते सुरमईच्या डोक्यान टाक आणि मिक्स रस्सा बनव. ओके, समजलीस नाही? आणि आज आपल्या मदतीसाठी बघा कोण आली. आरतीताई बरे आहेस? हे बघा कांदा, टमाटर, लिंबू, सर्व काही मदतीचं काम आरतीताई करतात बघा. आणि उमाला कोळंबीचा लोणचा भरायला ठेवलाय बघा. 4 कोळंबीच्या ऑर्डर आल्या. पिकलचा कोलंबीचा लोणचा भरून झाल्यावर कोलंबीचा धागा काढायचा काम तुझाच आहे. काल पण मीच काढलेलं ना, आज पण मीच काढू. तर आता कोळंबीचं लोणचं भरतंय आणि धागा काढायचं काम अश्विनीने दिलंय बघा कोलंबीला. कोलंबीला नाही, उमाला. कोळंबीचा धागा काढायचा आहे ना. कोळंबीचा धागा काढायचा आहे. उमाला बघा कामाला लावली आपण काले धागे काढायला. नीट कर. आपण जसं घरी करतात ना तसंच आपण जेवण सर्वांना देतात, तसं नाहीये. आपण घरीच बनवते जेवण, बाहेर थोडी बनवते. सांग ना, याला काय मराठी
समजत नाही काही नाही. म्हणजे असा बोल, जे आपण खातो तशाच प्रकारचं जेवण देण्याचा प्रयत्न करतो. तेलुगू नाही मल्याळम आहे मी. ते कांतारा बघून आली वाटते. अश्विनीला वाटली उमा मद्रासी आहे, तिला तेलुगू शिकवायला सांगते बघा ती. आणि आज तिची मला सवय देत असते मल्याळम मध्ये फोन आल्यावर. एकदा नाही दिलाय बा, बिचारे माझी मम्मी पप्पा चांगलंच बोलते. आपली भाषा हिला समजते, बोलते आपली भाषा. मग पियुशी पूजाशी सगळ्यांशी आपल्या भाषेत बोलते ती. आता माशी मग हिंदीत दापू नको, मला आपल्याच भाषेत दापता. तू शिकत आहे हिंदीत जपली ती नाही मग काय, तुझी मल्याळम मध्ये जपते ना. मी दोघं इथून जा, नाही तर एकदाच बाहेर पाठवे. एक तर कालच्याच व्हिडिओ मध्ये टाकला होता, ही भडकली विडकली. मी किती खुश होऊन काम करत होता. सर्वांना भडकली नाही, भांडणं म्हणजे गोड गोड भांडणं झालेली. मनाशी नाही हाताने करते बघा, कोळंबीचे धागे काढते. हे पण सर्व एकटी केली असती, पण अश्विनीला वाईट नको वाटायला ना मला बोलवलं. आरती ताई कांदे कापून आली आणि आता पापलेटला स्लाइस मारते बघा. सुरीना धार नाही हा, सुरीना धारूच नाही रेली. आता सर्व आता आपल्या सुट्टी असेल तेव्हा सुरीना पण धार करायला जाऊया. हे बघा, पण पापलेट स्लाइस करून पण मिळतात आपल्या इथे. हे बघा, जशी तुमची ऑर्डर असेल, तुमची इच्छा असेल मासली खायची तशी आपण कापून देत असतो. हे बघा, स्लाइस पापलेट पण आहे आणि स्टफ पापलेट पण आहे. तू काय करतस? हां, आणि कोळंबी मसाला आणि उमा मसाला रेडी करते बघा. हां, तू पण काम करतेस, तुला दाखवते काम करताना, टेन्शन नको घेऊ. काय काय झालं अश्विन? सुरमईचा रस्सा, सुका चिकन आणि फ्राय बाकी. आता थोड्याच टायमाने आलोय, सर्व काय होत आलंय. इथे बघा मस्त एकदम सुरमई, पापलेट, कोळंबी मॅरिनेट करून ठेवली. आणि चिकन दाखव उमा, सुका चिकन. हे बघा, सुका चिकन पण झालाय आणि माझा फेवरेट आहे सुका चिकन. नक्की ट्राय करा, एकदम भारी. उमा काय स्टफची तयारी करते काय? स्टफ पापलेटची तयारी करते बघा. हळूहळू सर्व काय होत आलंय बघा. आणि आमची आरतीताई एकदम सुपर फास्ट. काय कोलब्या तलाला घेतल्यास? हा, हे बघा कोलब्या तलाला घेतल्यात. रवा नाही, रवा मीठ सर्व, रवा पीठ बीठ सर्व सर्व टाकून मस्त एकदम क्रिस्पी करणार. सांग. आणि इथं अश्विन मस्ती करताना दिसते बघा. काय पापलेट कापतस? स्टफसाठी पापलेट कापते बघा. म्हणजे जे साधे सुद्धा काम आहे ते आरतीताईला देते आणि बाकी जे स्टफ बिफचं आहे ते हिला ठेवलं बघा. ती न्यू कापला असता, तुम्ही कोणाला घेतलास कापाला? तुला नाही आहे कापता? हा, मी बघा. तर तुम्हाला जो साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण पापलेट आणू शकतो. हे बघा, 250 ग्रामचे पापलेटची ऑर्डर आहे. मोठे मोठे पापलेट खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. नक्की ट्राय करा एकदा तरी. सुरमई, पापलेट, कोळंबी आणि रस्सा बघा कोळंबीचा, झणझणीत सर्व. आता करून घेऊया सर्व आणि मग पॅकिंग करताना भेटूया आपण. ओके अश्विनी, झाला नाही सगळंच? बोंबील पण कापून झालेत, कोळंबीचा रस्सा पण झालाय आणि फ्राय पण होत आहे बघा. इथे आता अश्विनीचं आणि आरतीताईचं काम झालंय. इथे बघा, आता आपण चिकन भरायला सुरुवात केली पॅकिंगला. चला, हळूहळू आपल्या पॅकिंगचं काम सुरू आहे. आणि इथे बघा पापलेट टाकलाय तलाला. कसला भारी वाटतंय ना पापलेट. हे बघा किती मोठा स्टफ पापलेट. स्टफ पापलेट तो पण 250 ग्रामचा. खायची मजा न काहीतरी वेगळीच आहे. नक्की ट्राय करा अजून नसेल ट्राय केला तर. कसं लागतं अश्विन? आणि पापलेट कसं होतं आपलं?
एकदम भारी ना, सफेद पाण्याची पापलेट.